वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं. तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता. हा म्हणलं कपडे काढून काढीत नव्हता. हा हळद लावायच्या टायमाला कपडे काढले त्याच्या अंगावर वार सुद्धा होती. बंधू अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर प्रत्येक विषय हा चर्चेचा ठरतोय आणि आज एबीपी माझा पोहोचलाय तो याच बंधू अशोक खरातच्या सासरवाडीला. मी आत्ता आहे त्याची जी सासरवाडी आहे पाडळी हे गाव, हे सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे पाडळी गाव आणि ह्याच गावात या अशोक खरातची सासरवाडी आहे. आत्ता आपण या गावाची जर अवस्था पाहिली तर एक साधारणतः 1500 ते 1800 लोकसंख्या असलेलं हे छोटं गाव आहे आणि या गावात सर्वांचं उत्पन्नाचं साधन एक तर दूध किंवा शेती हे दोनच माध्यमं एकूणच या सगळ्या ग्रामस्थांचे आहेत. आत्ताही सकाळची वेळ आपण या ठिकाणी पाहिलं तर सगळे ग्रामस्थ रोज सकाळी जे ग्रामदैवत आहे या ठिकाणी त्या ठिकाणी येत असतात. दर्शनाला दूध टाकून झाल्यानंतर प्रत्येकजण या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी दर्शन घेत असतो. एकूण पाहिलं तर अनेक वर्षांपूर्वी हे लग्न झालं होतं आणि नेमकं हे लग्न कसं जमलं, काय जमलं याविषयी आता आपण प्रयत्न करणार आहोत. काही ग्रामस्थ देखील इथे आहेत. आपल्याला पाहायचे कोण काय बोलतंय, नेमकं काय आठवणी आहेत आणि त्याचा संबंध या ठिकाणी किती वेळा यायचा, काय व्हायचं, या सगळ्या गोष्टी आपण काही लोकांना विचारणार आहोत. नमस्कार दादा. अशोक खरातांची सासरवाडी, कधी लग्न झालं होतं? लग्नाची सर मला तारीख नाही सांगता येणार, परंतु लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती, परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं. परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असं घडतंय आणि खऱ्या अर्थाने आमच्या पाडळी गावाला केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा वारसा आहे, परंतु आज या ठिकाणी अशी घटना घडते आणि अक्षरशः आमची जी मुलगी आहे कल्पना खरात, तिचा ॲक्च्युली इथं सुनीता खरात म्हणून ती त्या नावाने राहत होती, सुनीता शिंदे. तर तिचे वडील स्वर्गीय प्रभाकर पुंजा शिंदे तिचे वडील होते. तिचे 3 भाऊ होते, त्याच्यापैकी एक भाऊ एक्सपायर झालेला आहे, 2 भाऊ नाशिकमध्ये राहत आहे. परंतु हे अतिशय गरीब कुटुंब होतं आणि त्यांनी या कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचं काही केलेलं नाही. अशा या व्यक्तीला अक्षरशः आम्हाला वाटतं असं घडू नये, परंतु काय देवाने त्याला बुद्धी दिली असेल, परंतु अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे आणि शासन त्याला नक्कीच याची कार्यवाही करतील, शिक्षा देईल अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. तुम्ही तुमचं वय पाहता त्यांच्या लग्नाला कदाचित तुम्ही असाल, याच ठिकाणी लग्न झालं होतं. काय आठवतंय का लग्नात काय झालं तर काय नाही? 92-93 काळ. हा तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता. हा म्हणलं कपडे काढून काढीत नव्हता. हा हळद लावायच्या टायमाला कपडे काढले त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा होत्या. हा मागून त्यांना काढली, त्याला वय जास्त होतं. हा पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय घडणार हे माहित नाही. आज त्याची सासरवाडी म्हणून तुमच्या गावाचं नाव आज समोर आलंय. गावकऱ्यांना काय वाटतं हे सगळं समोर आलं? अतिशय मनस्ताप तयार झाला त्यांच्याबद्दल. आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदे यांच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता, पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. बाबा काय आठवतंय अशोक खरात इथे किती वेळा आलेला आहे? लग्न झाल्यानंतर कधी भेट झाली का परत आल्यावर? नाही, आता आम्ही राहतो पर ठाणगाव शहरात, गावात तिकडे खालती राहत होते, आम्हाला काय त्याची कल्पना नाही बॉस. त्याच्या सासरवाडीची परिस्थिती नेमकी कोण सांगेल? त्यांच्या सासरवाडीची परिस्थिती नेमकी कशी आहे? सासरवाडीची परिस्थिती कशी आहे त्यांची? अहो सासरवाडीची परिस्थिती म्हणजे छोटी शेती इड आणि गावाच्या खालून नदी जाते, नदी संपली म्हणजे पाणी संपत. एवढी काही बागायतदार शेती नाहीये, पण एक साधारण समजा शेतकरी कुटुंब कष्ट करून जगणारी माणसं इड, यांना काय समजा खेड्या गावातले सिन्नर कुड काय शेवटच्या बाउंड्रीवर नाशिकच्या बाउंड्रीवर पाडळी. आता मी 3 वेळेस त्यांच्याकडे जाऊन येईल, पण मला काही गोष्टी त्यांच्या कळल्या ना, मी त्याच्यावर विषयच घेतला नाही. म्हणलं नाही इड जाण्यात काही दम
नाही, म्हणून मी रिटर्न झालो. आता त्याने वरती गणपत डुली वारले बिचारे नाही ते त्यांच्या देखत तुम्हाला सांगितलं असतं का आम्ही 3 वेळेस त्याच्याकडे जाऊन आलोय. किती लोक त्यांच्याकडे जायचे नाशिकला त्या मंदिरात? माझ्या कामानिमित्त गेलो, मी पाय पडाय म्हणून नाही गेलो किंवा मा भविष्य पाहायला नाही गेलो, पण माझं मग कामं झाले का गेले ते काम? नाही काम करायच्या अगोदरच मला जर त्यांचं नियंत्रण वेगळं दिसलं ना, मी काही परत गेलो नाही म्हणलं आपल्यासारख्याच. हा मग काय काय म्हणताय बाबा? त्याच कामाला गेलो होतो. काय तुमच्या गावातून तुम्हाला कधी भेट झाली का कधी गावात आल्यावर? इथं तुमची भेट झाली आहे का इथं? लग्न झाल्यानंतर यायचे गावात? नाही ते यायचे गावामध्ये, ते गावामध्ये यायचे, पण त्यांचं माझं काय फार बोलणं होत नव्हतं. कारण त्यांचा मेवणा आहे ना, त्याचं जमीन नव्हतं, तो माझा जोडीदार होता. ते लग्नाला त्याचा विरोध होता, कोणता? भावाचा. नको बा म्हणे हे लग्न. पण ते काही हिशोबानंतर ते लग्न जमलं. पण सुरुवातीला मोठ्या भावाचा विरोध होता लग्नाला. नको बा म्हणे तू सुट्याचा नवर असं म्हणत होते तो. कोणा संघ? खऱ्याच संघ, कारण त्याचा मेवना हा पहिलवान होते ना, ते कायम जेवायला असे तिकडे. काय काय आठवण आहे अशी अशोक खरातची इथं की तुमची भेट झालेली आहे, तुम्ही कधी गेलायत? आणि आज जे घडलंय, काय गावकरी म्हणून काय वाटतं? त्याची सासरवाडी गावकरी म्हणून सासरवाडी आहे त्या पाहुण्यांची, जे सगळ्यांना माहिती आहे. कारण ते लग्नापासून सगळ्यांना परिचित आहे. जवळजवळ 50 ते 60% लोकांना त्यांचा परिचय आहे. आणि त्यांचे जे मेहुणे आहेत, त्यांचे सासरे आहेत, त्यांची जी परिस्थिती आहे ते एकदम हालाकीची, पहिली गरीब कुटुंबातली होती. पण ते जे मुलं आहेत त्यांचे मेहुणे असतील, अक्षरशः त्या टायमाला लाईट नव्हते आमच्याकडं, दुसऱ्याच्या दुकानापुढे येऊन त्या बिचारे अभ्यास करायचे. त्यांनी त्या मुलीचं लग्न मोठं झाल्यानंतर त्यांच्या बहिणीचं लग्न केलं, पण त्यांना माहीत नाही की आपले पाहुणे अशा प्रकारे करतील. जे झालं ते फार चुकीचं झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी वागायला नको होतं, आणि त्यांच्यामुळे त्यांच्या गावाचंच काय, पण सासरवाडीचं बी आणि पाहुण्यांचं सगळ्यांचंच नाव खराब झालेलं आहे. तेव्हा आता त्यांच्याविषयी बोलायचं काय, बोलण्यासारखं काहीच नाही. सगळ्यांनाच माहीत झालं काय केलं त्याने. आणि सिद्ध जर पाहिलं तर मी आता त्यांच्या सासरवाडीत आहे. पाडळी हे गाव आहे सिन्नर तालुक्यातील, आणि या गावकऱ्यांची देखील आज असंच म्हणणं आहे की त्यांनी जे काही दुष्कृत्य केलं त्याचा परिणाम आमच्या गावाच्या बदनामीत देखील होतोय. आमच्या गावाला खूप मोठा वारसा होता, मात्र या प्रकरणामुळं कुठेतरी ते गाव बदनाम होतंय. मात्र गावकरी कधीही त्याच्याकडे जास्त जात नव्हते. तो ज्यावेळेस गावात एखाद्या कार्यक्रमानिमित्तानं, दुःखद घटनेच्या निमित्तानं यायचा, त्यावेळेस गावकऱ्यांची भेट नित्यनियमाने व्हायची, मात्र त्यांचा संपर्क जास्त नव्हता. त्यामुळे हे जे दुष्कृत्य या अशोक खरातनं केलंय, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीच मागणी आता त्याच्या सासरवाडीतल्या ग्रामस्थांनी देखील केली आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, पाडळी, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.